आज या ठिकाणी शिरूर पोलीस स्टेशनला जी आपण पत्रकार परिषद आयोजित केली होती त्याचा मागचा उद्देश हा होता की पत्रकार आणि त्यांना दिल्या गेलेल्या बातम्या ह्या लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात। त्याचप्रमाणे आता शाळा सुरू होत आहेत, कॉलेज सुरू होत आहेत, त्या शाळा कॉलेजमध्ये जी मुलं येणारी आहेत आणि त्या ट्रॅफिकचं व्यवस्थापन जे असेल त्याच्यामध्ये ऑड इव्हन पार्किंग असेल हे असेल, त्याचप्रमाणे काही शाळांनी सुद्धा नियम केले पाहिजेत। विद्यार्थ्यांनी वाहनं आणू नयेत, पालकांनी आणलेली वाहनं जी आहेत ती योग्य प्रकारे पार्किंग झाली पाहिजेत आणि शाळेच्या भोवती कोणत्याही प्रकारचा अपघाताचा किंवा कुठलाही गंभीर गुन्हा होऊ नये या संदर्भानं उपाययोजना ज्या करण्यात येणार आहेत त्याविषयीची माहिती मगाशी आपल्याला पत्रकार परिषदेत सांगितलेली आहे, त्याप्रमाणे आम्ही कारवाई करणार आहोत। आगामी काळात साहेब भरपूर सण आहेत, गणेशोत्सव आहे, नवरात्र आहे, त्या संदर्भात आपण काय आगामी जे सण आहे गणेशोत्सव असेल त्याचप्रमाणे नवरात्र असेल त्या दरम्यान जे आहे आता प्रतिबंधक कारवाई असेल आमच्या दृष्टीनं गुन्हेगारांवर कारवाया करणं असेल किंवा जे सण आहे उत्सव आहे ते जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं लोकांना कसं त्याचा आनंद घेता येईल त्या दृष्टीनं निश्चित प्रयत्न करू। त्या दरम्यान ज्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी असेल, आवाजाची मर्यादा असेल हे असेल ते आवाजाच्या मर्यादा असतील, ह्या सगळ्यांनी आपापल्या ठिकाणी जे आवाजासाठी हे वापरतो त्याच्यामध्ये आवाजाची मर्यादा राखणं हे त्यांनी गरजेचं आहे असं मला वाटतं। त्या दृष्टीने आम्ही काळजी घेऊ। आज बकरी ईद निमित्त शिरूर शहरामध्ये कशा पद्धतीने तुम्ही बंदोबस्त ठेवला गेला? आज बकरी ईद निमित्तानं सकाळी 6 वाजल्यापासून बंदोबस्त सुरू केलेला होता। त्यामध्ये माझ्या पोलीस स्टेशनचे 5 अधिकारी एकूण, त्याचप्रमाणे जवळजवळ 50 अंमलदार आणि SRPचं 1 प्लॅटून, त्याचप्रमाणे होमगार्डचे 21 जवान एवढा बंदोबस्त तैनात केलेला होता। एकूण 17 ठिकाणी तालुक्यामध्ये नमाज पठणाचा कार्यक्रम होता, तो सगळ्या ठिकाणी शांततेत पार पडलेला आहे।